नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील संबंधाची चर्चा थांबायचं अजिबात नाव घेत नाही. उलट यातले एक एक नवे आणि तितके धक्कादायक खुलासे, नवी नवी माहिती बाहेर येऊ लागलेली आहे. अशोक खरातच्या प्रकरणातच या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांची SIT कडून सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे आणि अशा वेळीच EDनं सुद्धा आता एंट्री घेतलेली आहे. SIT कडून अद्याप रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेतलेलं नसल्यामुळे विरोधकाकडून या SITच्या तपासाबाबत शंका घेतली जाते. अशोक खरात याच्याशी आपला फक्त अध्यात्मापुरता संबंध होता, बाकी त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नव्हती, असं रुपाली चाकणकर यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. या खरात सोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यात्मिक गुरु मानत होते असं सांगून रुपाली चाकणकर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरात याची 1.5 महिना चौकशी करून SITनं चाकणकर यांनाही चौकशीसाठी पाचारण केल्यामुळं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता या खरात सोबतच्या गुवाहाटी दौऱ्यानं त्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. हा भोंदूबाबा अशोक खरात आणि या चाकणकर मिळून गुवाहाटी हॉटेल, महाराष्ट्रातील सत्तांतराच्या वेळेला बघा जे गुवाहाटी चर्चेत आलं होतं, त्याच गुवाहाटीला अशोक खरात यांच्या सोबत रुपाली चाकणकर यांनीही दौरा केला. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होत्या. गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रॅडिसन इथं तिघांनीही तब्बल 3 दिवस मुक्काम केला. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर त्याचबरोबर प्रतिभा चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटीचा दौरा केला होता. गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये एकाच तारखांना तिघेही वास्तव्याला होते. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना ही तिघही गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. या तारखांमध्ये त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची सुद्धा शक्यता आहे. बघा, अशोक खरात भक्ताकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचा तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्येही केल्याची चर्चा आहे. गुवाहाटीची ही माहिती लीक झाल्यामुळं रुपाली चाकणकर आणि आणखी अडचणीत येताना दिसत आहेत. भोंदू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांनी 2021 मध्ये गुवाहाटी दौरा केला होता. भोंदू खरात याच्यासोबत आपला काहीही संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांनी सोबत दौरा केल्यामुळं आणि गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्काम केल्यामुळं त्यांच्यातील जवळीकता या निमित्तानं अधोरेखित होत आहे. खरातच्या प्रकरणातच आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना EDनंही आता निमंत्रण दिलेलं आहे. पण चर्चा मात्र होऊ लागली आहे ती गुवाहाटीच्या हॉटेलची. आता यावर चाकणकर काय सांगता येते बघूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.